संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, मागील धम्म देसनेमध्ये आपण प्राचीन धम्मस्थळांच्या प्रवचन मालिकेला सुरुवात केली आणि या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचा जन्म झाला ते लुंबिनी, त्याचा इतिहास आपण पाहिला। ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं ते बुद्धगया, त्या बुद्धगयेचा सुद्धा इतिहास अगदी प्राचीन काळापासून तर आजच्या आधुनिक काळापर्यंतचा संपूर्ण इतिहास आपण मागच्या धम्मदेसनेमध्ये बघितलेला आहे। आजच्या धम्मदेसनेमध्ये सुद्धा बुद्धगयाच्याच इतिहासातील एक महत्त्वपूर्ण भाग आपण पाहणार आहोत, समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी मागच्या धम्मदेसनेमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगितली की जेव्हा सिद्धार्थ गौतम हे बुद्ध होतात, बुद्ध झाल्यानंतर लगेच उठून उभं होऊन सारनाथला जात नाहीत। ते त्या पिंपळाच्या झाडाखाली बसलेले आहेत, ध्यानस्थ बसलेले आहेत। 4 आठवडे ध्यानमग्न असल्यानंतर पूर्ण ध्यान मनन चिंतन करून 4 आठवड्यांपर्यंत ध्यान अवस्थेमध्ये ध्यान मनन चिंतन करून इसवी सन पूर्व 528 मध्ये वैशाख पौर्णिमेच्या रात्रीच्या 3ऱ्या प्रहरामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्ध होतात। सिद्धार्थ गौतम बुद्ध होतात आणि त्यानंतर त्यांची जी मुद्रा असते, म्हणजे सुरुवातीला भगवान बुद्ध अशा ध्यान अवस्थेमध्ये बसलेले असतात। पाठीचा कणा सरळ आहे, डोळे बंद आहे, मान सरळ आहे, डाव्या हातावरती उजवा हात आहे, अर्ध पद्मासनामध्ये बसलेले आहेत। त्या मुद्रे म्हणजे त्याला ध्यान मुद्रा म्हणतात। त्या ध्यान मुद्रांचाही आपण इतिहास पाहणार आहोत एका धम्मदेसनेमध्ये। तर बुद्ध असे ध्यान मुद्रेमध्ये आहेत आणि जेव्हा ते संपूर्ण बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त करून घेतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक असा म्हणजे विचार उत्पन्न होतो, एक असा विचार उत्पन्न होतो मारसेनेचा। एक मारसेना उत्पन्न होते। असे सगळे विकार एकदम राग द्वेष काम क्रोध मोह माया दुर्भाव हे सगळे विकार उत्पन्न होते एखाद्या बलाढ्य सेनेप्रमाणे सिद्धार्थाला त्रास देण्यासाठी, सिद्धार्थाचं बुद्धत्व खंडित करण्यासाठी। पण सिद्धार्थ म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात की माझी बुद्धांवर श्रद्धा आहे, बुद्धत्वावर श्रद्धा आहे, हे मारसेना तू मला पराजित करू शकत नाहीस। बुद्धाचं केवळ श्रद्धा बल बघून ती मारसेना पराजित होते। तत्समयीच भगवान बुद्धांचं
जे सिद्धार्थाचं जे मन आहे पूर्ण निष्कलंकित होते, पूर्ण निष्कलंकित होते आणि सिद्धार्थ बोधी ज्ञानाला प्राप्त करून घेतात. तर मी बुद्ध झालो तर याला साक्षीदार कोण आहे? या जंगलामध्ये तर दुसरं कोणीच नाही आहे, या जंगलात दुसरं कोणीच नाही आहे, तर कोण साक्षीदार आहे? मी बोधी ज्ञान प्राप्त केलं, मी बुद्ध झालो, याचा साक्षीदार कोण आहे? तर म्हणून साक्षीदार म्हणून भगवान बुद्ध त्या ध्यान अवस्थेतून आपला हा उजवा असा वर उचलतात आणि हळूच हा उजवा हात जो आहे असं या गुडघ्यावरती ठेवून या बोटांचा स्पर्श या भूमीला करतात, या पृथ्वीला करतात आणि म्हणतात ही पृथ्वी साक्षीदार आहे, ही पृथ्वी साक्षीदार आहे, ही भूमी साक्षीदार आहे की मी बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त केलं. तर तीच ती अवस्था आहे बघा अशा प्रकारची. याला भूमिस्पर्श मुद्रा असं म्हणतात. ह्या भूमिस्पर्श मुद्रेमधलीच मूर्ती बुद्धगयेमध्ये आपल्याला त्या महाबोधी महाविहारामध्ये पाहायला मिळते. ही भूमिस्पर्श मुद्रा आहे. तर अशा प्रकारे त्या पिंपळाच्या झाडाखाली भगवान बुद्ध त्या भूमीला साक्षी ठेवून मी बुद्ध झालो हे घोषित करतात. ही भूमी साक्षीदार आहे आणि त्यानंतरही ती भगवान बुद्ध आपली ती अवस्था सोडत नाहीत, लगेच उभं होत नाहीत. मी बुद्ध झालो, भूमी तर साक्षीदार आहेच, पण मी बुद्ध झाल्यानंतरही भगवान बुद्ध त्या बुद्धगयेच्या त्या परिसरामध्ये किंवा त्या पिंपळाचं जे झाड आहे, जे बोधिवृक्ष आहे, त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये 7 आठवडे व्यतीत करतात. 7 आठवडे, 7 आठवड्यांपर्यंत भगवान बुद्ध त्या बोधी ज्ञानाचा आस्वाद घेतात. त्याचं पुन्हा पुन्हा कंटेम्पलेशन करतात, चिंतन करतात, मनन करतात. त्या बोधी ज्ञानातील विविध तत्वांचं चिंतन करतात, मनन करतात. किती? 7 आठवड्यांपर्यंत. 7 आठवडे भगवान बुद्धांनी त्या बुद्धगयेच्या परिसरामध्ये व्यतीत केलेले आहेत. तुम्ही जर बुद्धगयाला गेले, ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी 7 आठवडे व्यतीत केले, ती 7ही ठिकाणं आजही आपल्याला पाहायला मिळतात. त्या 7 स्थळांना म्हणजे त्या 7ही ठिकाणांना वंदन करण्यासाठी सुद्धा गाथा आहे. बुद्ध पूजा वंदनेमध्ये ती गाथा आहे. तुम्ही सकाळच्या संस्कारामध्ये म्हणता की मला माहिती आहे, कधी ऐकली नाही मी, पण ती गाथा सुद्धा म्हणायला पाहिजे. कारण बोधी ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवान बुद्ध त्या 7 ठिकाणी व्यतीत करतात. त्या 7 स्थळांना सुद्धा माझं वंदन आहे. अशा प्रकारची ती गाथा आहे. अगोदर आपण ती पाली गाथा बघूया. ती 7 आठवड्यांना वंदन करणारी जी गाथा आहे, त्या पाली गाथेचा आपण उद्गार करूया आणि त्यानंतर त्याचं प्रत्येक आठवड्यामध्ये भगवान बुद्धांनी त्या बुद्धगयेमध्ये कसा तो आठवडा व्यतीत केला, काय त्या आठवड्यामध्ये त्यांनी काय चिंतन केलं, काय मनन केलं, याचं आपण थोडं थोडं अल्प स्पष्टीकरण करूया. ती गाथा आहे. पठमं बोधी पल्लकं द्वितीयं च अनिमिषं तृतीयं च कमनं सेठं चतुर्थ रत्नाघरं पंचमं अजपालं च मुचिलन्देन छठमं सप्तमं राजायतनं वन्दे तं मुनिसेवितं वन्दे तं मुनिसेवितं पठमं बोधिपल्लकं द्वितीयं च अनिमिषं तृतीयं चक्कमनं सेठं चतुर्थ रत्नाघरं पंचमं अजपालं च मुचिलन्देन छट्टमं
सत्तमं राजायतनं वंदेतं मुनिसेवितं. सुंदर पाली गाथा आहे. भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर त्या बुद्धगयेच्या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आठवडा व्यतीत केला त्या 7ही ठिकाणांना माझं वंदन आहे, अशी ही ती गाथा आहे. हे 7 आठवडे भगवान बुद्ध तिथे व्यतीत करतात आणि त्या 7 आठवड्यांमध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये भगवान बुद्ध कशा कशाचं चिंतन करतात, काय काय चिंतन करतात, मनन करतात, ते सुद्धा पाली साहित्यामध्ये सांगितलेलं आहे. हे 7 आठवडे आहेत. पठमंग बोधिपल्लकं, पहिला आठवडा. पठमंग म्हणजे पहिला. पठमंग बोधिपल्लकं, बोधी म्हणजे बोधी वृक्ष, पल्लक म्हणजे त्याच्या खाली. बोधी वृक्षाच्या खाली भगवान बुद्धांनी पहिला आठवडा व्यतीत केलेला आहे. एक आठवडा म्हणजे जसं ही भूमिस्पर्श मुद्रा भगवान बुद्धांची, ही भूमी साक्षीदार आहे की मी बुद्ध झालो म्हणून, आणि अगदी त्याच अवस्थेमध्ये भगवान बुद्ध लगेच उठत नाहीत. 1 आठवड्यांपर्यंत त्याच बोधी वृक्षाखाली बसून पुन्हा त्या बुद्धत्व ज्ञानाचं चिंतन करतात, पुन्हा त्या बुद्धत्व ज्ञानाचं मनन करतात. तर त्या बुद्धत्वामध्ये त्यांनी जे ज्ञान प्राप्त केलं त्या ज्ञानाचं ते आठवडाभरापर्यंत चिंतन करतात. तर कोणतं ते ज्ञान आहे? या मानवी जीवनातील कोणतं ज्ञान आहे जे बुद्धत्वामध्ये भगवान बुद्धांनी प्राप्त केलं की ज्याचं जे चिंतन करत आहेत? तर भगवान बुद्धांनी पहिल्या आठवड्यामध्ये त्यांनी प्राप्त केलेल्या बोधी ज्ञानाचं चिंतन केलेलं आहे. दुःख या तत्वाचं चिंतन केलं, अनित्य या तत्वाचं चिंतन केलं आणि अनात्म या तत्वाचं चिंतन केलं. मी मागच्याही 37 बोधिपाक्ष धम्माच्या प्रवचन मालिकेमध्ये तुम्हाला स्पष्ट सांगितलं की भगवान बुद्धांचं बोधी ज्ञान म्हणजे काय, हे 3च शब्द आहेत. बुद्धत्वाचं ज्ञान म्हणजे काय, हे 3च शब्द आहेत. बघा, या 3च शब्दांमध्ये संपूर्ण बुद्धत्वाचं ज्ञान समाविष्ट आहे. दुःख, अनित्य आणि अनात्म हे 3च आहेत. बोधी ज्ञानाचे 3 प्रमुख अंग आहेत. दुःख, या दुःखाचं चिंतन करतात की या मानवी जीवनात दुःखाचं अस्तित्व आहे, हे निर्विवाद सत्य आहे, कोणी नाकारू शकत नाही. पण हे दुःख जे आहे या दुःखाला कोणता ईश्वर कारणीभूत नाही, कोणता परमेश्वर कारणीभूत नाही. या दुःखाला जे कारण आहे ते आपण स्वतः आहोत. त्याला तृष्णा कारणीभूत आहे, तन्हा कारणीभूत आहे. अरे मग या तृष्णेचा आपण जर निरोध केला तर ही तृष्णा नष्ट होईल, दुःख नष्ट होईल आणि मग पुन्हा चिंतन करत 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 पुन्हा त्यांना दुःख निरोधाचा मार्ग सापडतो, ज्याला आपण आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतो. चिंतन करतात. बघा, दुःखाचं चिंतन झालं, पुन्हा अनित्याचं चिंतन केलं. अनित्य म्हणजे काय? अनित्य म्हणजे या जीवनामध्ये कोणताही संस्कार नित्य नाहीये, स्थिर नाहीये. आपणच तर नित्य नाही आहोत का? कधीतरी आपलं बालपण होतं, आज आहे का बालपण? तारुण्य होतं, उतरतं वय येणार, एक दिवस म्हातारपण येणार आहे, एक दिवस मृत्यू येणार आहे, आपण मृत्यूला प्राप्त होणारच आहोत. अरे शरीर हे शरीर नित्य नाही आहे. हे शरीर, हे शरीराचे संस्कार हे नित्य नाही आहे, सगळं अनित्य आहे. जे जे उत्पन्न होते ते नष्ट होते, जे जे उत्पन्न होते ते नष्ट होते. अरे हाच तर धर्म आहे. हा अनित्य धर्माचं चिंतन भगवान बुद्ध करतात, कारण हे परम सत्य आहे. आणि अनात्म म्हणजे या शरीरामध्ये ज्याला म्हणतो ना, हे मी आहे, हे माझं आहे आणि हा माझा आत्मा आहे. अरे या शरीरामध्ये आत्मा नाही आहे, इथे मी आणि माझं असं काहीच नाहीये. सगळं म्हणजे टिश्यूज आहे फक्त. या स्कंध आहे, स्कंधाने बनलेलं शरीर आहे. बघा, इथं मी माझं असं काहीच नाही. हे फार गंभीर तत्वज्ञान आहे. मागच्या 37 बोधिपाक्ष धम्माच्या प्रवचन मालिकेमध्ये आपण फार डिटेलमध्ये आपण हे बघितलं होतं. या दुःख, अनित्य आणि अनात्माचं चिंतन करतात पहिल्या आठवड्यामध्ये. या सोबत शील, समाधी आणि प्रज्ञा हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. शील, समाधी, प्रज्ञा. अरे शील मार्ग आवश्यक आहे, त्यामुळे आपले कर्म सुधारतात, कायेचे, वाचेचे, आपल्या वाणीचे कर्म सुधारतात. हा शील मार्ग आहे. अरे समाधी, मनाची एकाग्रता महत्वाची आहे. चांगल्या मनाची एकाग्रता, शुद्ध मनाची एकाग्रता महत्वाची आहे. त्याच्यातूनच तुम्हाला प्रज्ञा विकसित होईल.
प्रज्ञा विकास होईल. प्रज्ञा म्हणजे दुःखात समजेल तुम्हाला, अनित्यवाद समजेल तुम्हाला, अनात्म समजेल तुम्हाला. अरे ही प्रज्ञा महत्वाची आहे. अशा प्रकारे बघा या सगळ्या शील, समाधी आणि प्रज्ञा या तत्वाचं चिंतन करतात. आठवडाभर, एक आठवडा या बोधी ज्ञानाचं चिंतन करतात. तर आज जर तुम्ही कधी गेले म्हणजे बुद्ध गयाला गेले तर भगवान बुद्ध ज्या झाडाखाली बसले होते, पहिला आठवडा व्यतीत केला होता, त्या ठिकाणी आज एक वज्रासन आहे. जसं मी या आसनावरती बसलेला आहो ना, ऐक नाही, हे याला आसन म्हणतात. पण बुद्ध ज्या आसनावरती बसले होते त्याला फक्त आसन नाही म्हणत, त्याला वज्र आसन म्हणतात. वज्र आसन, वज्रासन. वज्र म्हणजे हत्यार जे तुटू शकत नाही, जे तुटत नाही, एकदम मजबूत, एकदम पक्क आहे. कारण भगवान बुद्धांनी असंच मजबूत आणि पक्क न डगमगणारा संकल्प केला होता, अधिष्ठान केला होता त्या आसनावरती बसून, की माझं रक्त सुकून गेले तरी चालेल, माझी ही मज्जा जी आहे ही सुकून गेली तरी चालेल, मला मृत्यू आला तरी चालेल, पण जोपर्यंत मला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत मी माझंही आसन सोडणार नाही. हे वज्रा संकल्प अधिष्ठान केला म्हणून त्याला वज्रासन म्हणतात. ते जे वज्रासन आहे ते सम्राट अशोकाने निर्माण केलं. आज त्या वज्रासनाचा फक्त तुटला फुटला भाग आहे, म्हणजे परिपूर्ण वज्रासन नाही आहे. बराचसा भाग हा खंडित झालेला आहे, पण काही भाग आजही शिल्लक आहे. त्याच्यावरती डिझाईन जे अशोकाने निर्माण केलेलं आहे, त्याच्यावर असलेला सिंह, हत्ती, विविध प्राण्यांची शिल्प, देवतांची शिल्प त्याच्यावर कोरलेली आहेत. त्याच्या बाजूला अशी रेलिंग लावलेली सोन्याची, ते रेलिंग मधून ते वज्रासन आजही आपण पाहू शकतो. आणि जिथे भगवान बुद्ध बसले त्या आसनाला त्यांनी पुन्हा पुनर्संस्कार केला आणि त्या ठिकाणी बघा सम्राट अशोकाने वज्रासनाची निर्मिती केली. म्हणजे आपण पहिल्या आठवडा जिथे बुद्धाने व्यतीत केला त्या वज्रासनाला सुद्धा आपण अभिवादन करत असतो. म्हणून पठमंग बोधिपल्लकं, भगवान बुद्धांनी पहिला आठवडा या बोधी वृक्षाच्या खाली व्यतीत केला. दुसरा आठवडा द्वितीयंच अनिमिषं. अनिमिषण म्हणजे अनिमेष. अनिमेष नावाचं एक चैत्य आहे. त्या बोधी वृक्षापासून साधारणतः 2 ते 3 किलोमीटरवर निरंजना नदीच्या काठी म्हणजे पूर्व दिशेला त्या निरंजना नदीच्या काठी भगवान बुद्धांनी ते दुसरा आठवडा व्यतीत केल्याचा उल्लेख साहित्यामध्ये आहे. आज अगदी महाबोधी महाविहाराच्या पुढेच, अगदी पुढेच एक छोटंसं असं चैत्य निर्माण केलेलं आहे. जसं बुद्धगयाचं जे मुख्य विहार आहे त्याची एक छोटीशी प्रतिकृती साधारणतः 15 फुटाचं ते चैत्य आहे, समोर निर्माण केलेलं आहे. त्याला म्हटलेलं आहे अनिमेष चैत्य. तर असं म्हणतात की दुसऱ्या आठवड्यामध्ये भगवान बुद्ध आपलं आसन सोडतात, त्या बोधिवृक्षापासून बाहेर येतात, आसनाच्या बाहेर येतात आणि पायी चालत चालत काही अंतरावर जातात, पूर्व दिशेला जातात. तिथे एक चैत्य होतं, तिथे स्थानापन्न होतात आणि तिथे स्थानापन्न राहून विहार करीत असताना अनेक दिवस विहार केलं, आठवडा झाला म्हणजे आठवड्यापर्यंत विहार केलं आणि अपलक नजरेनी त्यांनी त्या बोधिवृक्षाकडे पाहिलं. अपलक म्हणजे या डोळ्यांच्या पापण्या न हलवता, असं वर खाली न करता एकटक नजरेने भगवान बुद्ध त्या पिंपळाच्या झाडाकडे पाहत राहिले. त्यांनी असा विचार केला, अरे हे झाड, हे पिंपळाचं झाड म्हणजे हे किती पूजनीय आहे. माझ्याही अगोदर अनेक बुद्धांनी याच तर झाडाखाली बोधी ज्ञान प्राप्त केलं, किती याच्यावर माझ्यावरती उपकार आहेत. म्हणजे उपकाराची जाण ठेवतात, कृतज्ञतेचा भाव मनामध्ये निर्माण करतात की हा झाड किती उपकार आहे ज्या झाडाचे, की ज्या झाडाखाली बसून मी बोधी ज्ञान प्राप्त केलं. तर अपलक नजरेने, ज्याला अनिमेष असं म्हणतात, अपलक नजरेने त्या बोधिवृक्षाकडे एकटक लावून उपकाराची जाण प्रकट करतात या बोधिवृक्षाप्रती. दुसऱ्या आठवड्यामध्ये भगवान बुद्धांनी त्या अनिमेष चैत्याने व्यतीत केला. जर तुम्ही बुद्धगयाला गेले, ते अनिमेष चैत्य आज त्या ठिकाणी आहे, अगदी त्या बोधिवृक्षाच्या म्हणजे अगदी पुढेच त्या एंट्री गेटच्या राईट साईडला तुम्हाला ते दिसेल. तर तिथे सुद्धा आपण वंदन करीत असतो. फार महत्वाचं ते स्थळ आहे. आज त्या ठिकाणी चैत्य आहे आणि आतमध्ये काही बोधिसत्वांच्या, मैत्रेय बुद्ध,
अवलोकितेश्वर बुद्ध यांच्या मूर्त्या त्या अनिमेष चैत्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे दुसरा आठवडा भगवान बुद्धांनी व्यतीत केला. त्यानंतर तिसरा आठवडा ततीयं चंकमनं सेठ्ठं, चंक्रमण केलं भगवान बुद्धांनी. जसं आपण जेवण केल्यानंतर शतपावली करतो ना, भगवान बुद्ध सुद्धा तशी शतपावली करतात, त्याला चंक्रमण म्हणतात. चंकमनं सठ्ठं. तर असं साहित्य सांगितलेलं आहे की तो बोधिवृक्ष आणि अनिमेष चैत्य या दरम्यान भगवान बुद्धांनी आठवडाभरांपर्यंत चंक्रमण केलं. चंक्रमण म्हणजे अनिमेष चैत्याकडून चंक्रमण करत करत भगवान बुद्ध बोधिवृक्षाकडे गेले, बोधिवृक्षाकडून चंक्रमण करत करत अनिमेष चैत्यापर्यंत आले. मग असं करतात, चंक्रमण करत करत रात्र झाली की मग आराम करायचा, दुसऱ्या दिवशी पुन्हा चंक्रमण करायचं. त्याला चंक्रमण ध्यान सुद्धा म्हणतात. ध्यानाचा जो एक प्रकार आहे, म्हणजे जे लोक ध्यान करतात ना त्यांना ते माहित आहे. म्हणजे तुम्हाला जर चालता चालता ध्यान होत नसेल तर उभं राहून ध्यान करा. जर उभं राहून जर तुम्ही थकले असाल तर बसून ध्यान करा. बसून बसून जर तुम्हाला आळस येत असेल तर लगेच उभे व्हा, चंक्रमण करा. चंक्रमण करा, आळसाला पळवा, आळस पळवा. याला चंक्रमण ध्यान म्हणतात. बुद्धांनी ते चंक्रमण ध्यान केलं. तर आज जर तुम्ही बुद्धगयाला गेलेत तर बुद्धगयेमध्ये सुद्धा आजही ते चंक्रमण स्थळ तिथे निदर्शित केलेले आहेत. एक इतिहासामध्ये असा उल्लेख आहे की ज्या सम्राट अशोक त्या ठिकाणी आला बुद्धगयेला, तर त्याने 22 पद्मशिल्पांची निर्मिती केली होती. ते बुद्धगयाचा तो बोधिवृक्ष आणि अनिमेष चैत्य या दरम्यान त्या अंतरामध्ये 22 पद्मशिल्प म्हणजे दगडांचे कमळ त्याने बनवले होते. तर त्यापैकी काही कमळ तिथे आज आहेत. त्या महाबोधी महाविहाराच्या म्हणजे उजव्या बाजूला आपण जर असं उभं राहिलो तर आपली उजवी बाजू, तर त्या महाबोधी महाविहाराच्या उजव्या बाजूला ते पद्मकमळ आजही पाहायला मिळतात. ते सम्राट अशोकाने निर्माण केलेले आहेत. तर 22 पद्मशिल्प त्याने निर्माण केले होते. ते काही भग्न झाले, त्यापैकी काही आज आहेत. तर बघा विदेशी लोक तिथे येतात ना, खूप सुंदर तिथे फुलांची सजावट करतात बघा. म्हणजे इतकं मनमोहक असते, ते खूपच मनमोहक असते. तर तिथे भगवान बुद्धांनी आपला हा तिसरा आठवडा व्यतीत केलेला आहे. अशा प्रकारे तिसऱ्या आठवड्यामध्ये भगवान बुद्ध संक्रमण करून त्या बोधी ज्ञानाचं चिंतन करतात, मनन करतात. हा झाला तिसरा आठवडा. त्यानंतर चौथा आठवडा चतुर्थ रत्नाघरं. रत्नाघर आहे त्या महाबोधी विहाराच्या, म्हणजे विहाराचा जी बाजू आहे डावी बाजू, म्हणजे आपण बघत असेल तर आपली उजवी बाजू, महाबोधी विहाराच्या डाव्या बाजूला अगदी काही अंतरावरती एक उघड्या छत्राचं, म्हणजे ज्यावरती त्याला छत नाही आहे अशा उघड्या छताचं एक चैत्य तिथे आपल्याला पाहायला मिळते. त्यालाच म्हणतात रत्नाघरं. चतुर्थ रत्नाघरं हा चौथा आठवडा सर्वात जास्त महत्वाचा आहे. सर्वात जास्त महत्वाचा आहे का? कारण या आठवड्यामध्ये भगवान बुद्ध त्या रत्नाघर चैत्यामध्ये असताना भगवान बुद्धांनी या मानवी जीवनातील सर्वोत्तम ज्ञानाचं म्हणजे सर्वोत्तम सत्याचं चिंतन केलं. तेच होतं प्रतित्य समुत्पाद सिद्धांत. दुःख निर्माण कसं होते त्याच्या 12 कड्या, त्या दुःखाला नष्ट कसं करता येईल त्याच्या 12 कड्या, याला म्हणतात प्रतित्य समुत्पाद सिद्धांत. तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये म्हणता ना, अविद्या पच्चया संखारा, संखारा पच्चया वियानं, वियान पच्चया नामरूपं, नामरूपं पच्चया षडायतनं, षडायतनं पच्चया फस्सो, फस्सो पच्चया वेदना, वेदना पच्चया तन्ना, तन्ना पच्चया उपादान, उपादान पच्चया भव, भव पच्चया जाति, जाति पच्चया जरा मरणं शोक परिदेव दुःख, दो मनस्सुपायासा संभवन्ति एवमेतस्य केवलस्य दुःख खंडस्य हो समुदयो होती ती. अशा प्रकार दुःखाचे खंड, त्याचा अर्थ वाचा तुम्ही. भगवान बुद्धांनी या
चौथ्या आठवड्यामध्ये या प्रतित्य समुत्पाद सिद्धांताचं चिंतन केलं बघा. सर्वात महत्वाचं सूत्र आहे बुद्धिझम मधलं, सर्वात महत्वाचं. दुःखाची निर्मिती कशी होते याच्या 12 कड्या, आणि एक एक कडी तोडत 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 त्या 12ही कड्या तुटत तुटत शेवटी दुःखाची कडी पण तुटते. ती अनुलोम आणि प्रतिलोम प्रमाणे हा सिद्धांतानं चिंतन करतात करतात आठवडाभर चिंतन करतात बघा. आठवडाभर प्रतित्य समुत्पाद सिद्धांताचं चिंतन, त्याला मराठी भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये कार्य कारण भाव म्हणतात. म्हणजे कार्य होत आहे ना, त्याला काहीतरी कारण आहे. कारणाशिवाय कोणती गोष्ट घडत नाही. जसं आता पाऊस पडत आहे, कारण वरती ढग आहेत. याला कोणा ईश्वर, कोणता परमेश्वर किंवा कोणती टंकी ठेवली, कोणी बटन दाबली पडत आहे पाऊस, असं काही नाही. काहीतरी कारण आहे त्याला. याला काहीतरी त्या कारणांचा शोध घ्यावा लागतो. यालाच म्हणतात कार्य कारण भाव. कार्य घडत आहे तर कारण आहे, आणि कारण आहे म्हणूनच तर कार्य घडत आहे ना. हा आहे प्रतित्य समुत्पाद सिद्धांत. आणि साहित्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की ज्यावेळेस भगवान बुद्ध आठवडाभर म्हणजे चौथा आठवडाभर या प्रतित्य समुत्पाद सिद्धांताचं चिंतन करतात, तर आठवडाभर चिंतन केल्यानंतर शेवटच्या दिवशी जेव्हा ते आपल्या उजव्या कुशीवरती झोपतात, उजव्या कुशीवर, तर उजव्या कुशीवर झोपल्यानंतर त्यांच्या शरीरातून 5 प्रकारच्या रश्मी बाहेर पडल्या होत्या. 5 प्रकारच्या रश्मी, विविध रंगांच्या रश्मी बाहेर पडल्या. निळ्या रंगाची रश्मी बाहेर पडली, पिवळ्या रंगाची रश्मी बाहेर पडली, पांढऱ्या रंगाची रश्मी बाहेर पडली, केशरी रंगाची रश्मी बाहेर पडली. अशा प्रकारे निळी, पिवळी, लाल, पांढरी आणि केशरी, म्हणजे निळ्या रंगाची रश्मी बाहेर पडली, पिवळ्या रंगाची रश्मी बाहेर पडली, लाल रंगाची रश्मी बाहेर पडली, पांढऱ्या रंगाची रश्मी बाहेर पडली, केशरी रंगाची रश्मी बाहेर पडली. अशा 5 रंगांच्या रश्मी, ज्याला म्हणूया आपण प्रकाश, त्यांच्या त्या बोधी ज्ञानाचा प्रकाश होता तो. अशा 5 रंगांच्या रश्मी त्यांच्यातून प्रवाहित झाल्या, आणि त्या सगळ्या ज्या रश्मी आहेत त्या सगळ्या रश्मी पायाकडून असं सरकत तो उजेड जो आहे तो त्यांच्या डोक्यापर्यंत आला बघा, उशीपर्यंत आला. तर जेव्हा उशीपर्यंत आला असं म्हटलेलं आहे, या 5ही रंगांची एकच रंगछटा बाहेर पडली, त्याला म्हणतात पभस्सरा. तुम्ही पंचरंगी ध्वजगीत म्हणता की नाही, शेवटच्या कडव्यामध्ये आहे बघा ते, पभस्सरा निश्चरंती अनंत कास भूदके वज्र संघात कायस अंगिरसतात. त्याला पभस्सरा म्हणजे प्रभास्वर, ते बोधिसत्वाचा पण एक गुण आहे. पभस्सरा, या 5ही रंगांची मिश्रित रश्मी भगवान बुद्धांमधून प्रभावित झाली. याच घटनेवरून तो जो पंचरंगी ध्वज जो आहे ना, याच घटनेवरून त्या इतिहासकारांनी, तत्वकारांनी, त्या निर्मात्यांनी त्या पंचरंगी ध्वजाची निर्मिती केली. आणि असं म्हणतात, जेव्हा 5ही रश्मी बाहेर पडल्या तेव्हा तो बुद्धगयाचा परिसर असा उजळून निघाला होता म्हणतात. असा प्रकाश झाला सगळीकडे. प्रकाश, रात्रीचा प्रहर होता पण असा सगळीकडे असा प्रकाश दिसत होता. भगवान बुद्धांच्या त्या रश्मीचा प्रकाश दिसत होता बघा. तर अशा प्रकारे चौथ्या आठवड्यामध्ये भगवान बुद्ध त्या समुत्पाद सिद्धांताचं चिंतन करतात. आणि हा आठवडा का महत्वाचा आहे, कारण याच आठवड्यामध्ये भगवान बुद्धांमधून बोधी ज्ञानाचे 5 रश्मी हे बाहेर पडले होते. म्हणूनच हा चौथा जो आठवडा आहे हा त्यासाठी महत्वाचा आहे. त्यानंतर भगवान बुद्ध 5वा आठवडा व्यतीत करतात. पंचमंग अजपालंच. अजपालंच, अजपाल, अज याचा अर्थ होतो प्राणी. प्राणी कोणते? बकरी, मेंढ्या, शेळ्या, हे प्राणी. पाल, याचं पालन करणार. म्हणजे असं म्हटलेलं आहे की त्या वृक्षाखाली नेहमी बकरी, शेळ्या, मेंढ्या चरायच्या. तिथे चरून आल्यानंतर तिथे त्या झाडाखाली आराम करायच्या. म्हणून त्या झाडाचं नाव पडलं अजपाल. आणि ते झाड होतं वडाचं झाड, ज्याला पालीमध्ये निग्रोध वृक्ष असं म्हणतात. अजपाल निग्रोध वृक्ष, समजलं? आज ते वृक्ष नाहीये. त्या महाबोधी महाविहाराच्या पूर्व दिशेला काही अंतरावरती ते ठिकाण होतं, पण आज ते ठिकाण नाही आहे. परंतु जर तुम्ही आज जर बुद्धगयाला गेले तर एक स्तंभ त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे.
त्या स्तंभालाच त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे 5व्या आठवड्याचं नाव, की या ठिकाणी भगवान बुद्धांनी आपला 5वा आठवडा व्यतीत केला होता. आणि या आठवड्यामध्ये भगवान बुद्ध चिंतन करतात. कशाचं चिंतन करतात? चिंतन करत आहे की मनुष्य जीवन सर्वश्रेष्ठ कशामुळे होते. कोणी म्हणते पैशामुळे, कोणी म्हणेल बलामुळे, कोणी म्हणेल माझ्या धर्मामुळे, कोणी म्हणेल माझ्या संप्रदायामुळे, कोणी म्हणेल माझ्या रंगामुळे, कोणी म्हणेल माझ्या सौंदर्यामुळे, तर कोणी म्हणेल धन दौलत संपत्तीने, तर कोणी म्हणेल माझ्या जातीमुळे. म्हणजे जर मी ब्राह्मण जातीमध्ये जन्मास आलो तर मी श्रेष्ठ, मी ब्राह्मण जातीत जन्मास आलो तर मी उच्च, मी श्रेष्ठ. आणि तुम्ही जर नीच हीन जातीत जन्मास आले तर तुम्ही कनिष्ठ, तुम्ही हीन. परंतु भगवान बुद्ध चिंतन करतात आणि चिंतनातून ते ज्ञान प्रकट होते की कोणीही जन्माने श्रेष्ठ होत नाही किंवा जन्माने कोणीही नीच होत नाही. तुम्ही जन्माच्या नंतर तुम्ही कोणते कर्म करता, जर वाईट कर्म केले तर तुम्ही हीन आहात, तुम्ही चांगले कर्म केले तर तुम्ही श्रेष्ठ आहात. या तत्वाचं चिंतन भगवान बुद्ध या 5व्या आठवड्यामध्ये करतात, ज्याला म्हटलेलं आहे अजपाल निग्रोध वृक्ष. निग्रोध वृक्ष म्हणजे कोणता? वडाचं झाड. बघा, त्याला निग्रोध असं म्हटलेलं आहे. तिथे भगवान बुद्धाने चिंतन केलं. त्यानंतर आहे 6वा आठवडा. 6वा आठवडा आहे मुचलिंदेन छट्टमंग. मुचलिंदेन छट्टमंग. छट्टमंग म्हणजे 6वा आठवडा मुचलिंद या ठिकाणी व्यतीत केलेला आहे. तर आता जर तुम्ही म्हणजे साहित्यात असं उल्लेख आहे की त्या जे महाविहार आहे त्या महाविहाराच्या पूर्व दिशेला काही 2-3 किलोमीटरवरती निरंजना नदी आहे. आज त्या नदीला फल्गू नदी म्हणतात, त्यावेळी त्याला निरंजना नदी म्हणायचे. त्या निरंजना नदीपासून म्हणजे असं उजव्या साईडला काही अंतर गेल्यानंतर, थोडं काही अंतर गेल्यानंतर तिथे थोडासा सरोवर आहे. त्या सरोवराला आज पण त्या स्थानिकचे लोक त्याला मुचलिंद सरोवर म्हणतात. आजही एक छोटा असं तलाव आहे, जास्त काय फार मोठा नाही आहे, पण स्थानिकचे लोक आजही त्याला मुचलिंद सरोवर असं म्हणतात. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की हाच तो तलाव आहे की ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी आपला 6वा आठवडा व्यतीत केला होता. तर साहित्यात असं सांगितलेलं आहे की जेव्हा भगवान बुद्ध आपला 6वा आठवडा या मुचलिंद ठिकाणी व्यतीत करत होते, त्यावेळेस खूप जोराचं वादळ आलं, पाऊस आला, खूप जोरात हवा वाहू लागली. आणि त्यामुळे भगवान बुद्धांना त्या पाऊस वादळ वाऱ्याचा त्रास होऊ नये म्हणून एक नागवंशीयांचा राजा, ज्याचं नाव होतं मुचलिंद, नागवंशीय, त्याचं वंशाचं नाव आहे नागवंशीय राजा, ज्याचं नाव होतं मुचलिंद, त्या नागवंशीय मुचलिंद राजाने भगवान बुद्धांचं रक्षण केलं त्या नैसर्गिक आपत्तीपासून, असं साहित्यात सांगितलेलं आहे. तो राजा होता. आता बरेचसे लोक असं म्हणतात, म्हणजे तुम्ही जर बुद्धगयाला गेले तर त्या महाबोधी विहाराच्या उजव्या बाजूला, अगदी बाजूलाच आहे, म्हणजे आज एक तलाव आहे, एक तलाव बनवलेला आहे आणि त्या तलावाच्या अगदी मधोमध भगवान बुद्धांची मूर्ती बसवलेली आहे आणि त्या मूर्तींवरती 5 फण्यांचा नाग काढलेला आहे. ते प्राचीन, ते आता बनवलेलं आहे, ते प्राचीन नाही आहे, ते आता काही वर्षांपूर्वी बनवलेलं आहे की जेणेकरून इथं येणाऱ्या धार्मिक लोकांना किंवा पर्यटकांना याचं दर्शन घेता यावं. किमान इथं हा 6वा आठवडा आहे, याचं दर्शन घेता यावं म्हणून त्यांनी जो तलाव निर्माण केला आणि त्या तलावाच्या अगदी मधोमध भगवान बुद्धाची मूर्ती, ज्याच्यावर 5 फण्यांचा नाग आहे, अशी ती मूर्ती आहे. आता लोक म्हणतात की खरोखर 5 फण्यांचा नाग आला होता का? सामान्य प्रश्न आहे ना, सामान्य उत्तर आहे. 5 फण्यांचा नाग येणं, डोक्यावर वेटोळे मारून डोक्यावरती फणा काढणार, ह्या गोष्टी थोड्या चमत्कारिक वाटतात. पण जर तुम्ही याला प्रतिकात्मक जर विचार केला, प्रतिकात्मक म्हणजे जे प्रतीक आहे, जसं बघा हे नागपंचमी आता आली की नाही, नागपंचमी लोक नागाची पूजा करतात. तर नागाची पूजा करणं हे नागपंचमी नाही आहे. नागवंशीय लोक होती या भारतामध्ये, असे 5 नाग होऊन गेले. आता त्याचे नाव माझ्याकडे नाही सध्या. अनंत नावाचा नाग होता, मुचलिंद नावाचा नाग होता,
म्हणजे पाच नागवंशी राजे होऊन गेले आपल्या भारत देशामध्ये, की ज्यांनी भारतभर बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला, ज्यांनी बुद्ध धम्माचं रक्षण केलं. असे 5 नागवंश, त्यांच्या वंशाचं नाव होतं नाग, त्याच्या वंशाचं नाव होतं नाग. आणि त्या नागवंशीय 5 राजांच्या स्मृतीप्रित्यर्थ पंचमी साजरी केली जाते. पंचमी म्हणजे श्रावणातला 5वा दिवस. तर लोक त्याचा विपर्यास झाला, त्या परंपरेची विटंबना झाली आणि काहीतरी निरर्थक अर्थ बाहेर काढण्यात आले. लोक नागाचीच पूजा करतात. खरोखर जर नाग आला, खरोखर जर नाग आला तर लाठी काठी घेऊन त्याला मारतात बिचार, आहे की नाही. आणि असं नागाची पूजा करतात. काही काही गावाकडे असं नागा काढतात बघा, भिंतीवर नागाचं चित्र काढतात, मग त्याला खोबरं खारी काय देतात. असं होते की नाही. परंपरा बिघडली. पण ही जी परंपरा आहे ती बौद्ध लोकांची परंपरा आहे. जसं आता काही दिवसानंतर येणार आहे खोजागिरी. काय म्हणतात खोजागिरी ना, काय कोजागिरी, कोजागिरी पौर्णिमा. ही कोजागिरी पौर्णिमा सुद्धा ही बुद्ध धम्माची परंपरा आहे. कोजागिरी पौर्णिमा जी असते, या पौर्णिमेला वर्षवास हा समाप्त होत असतो. आणि या वर्षवास समाप्त होतो तेव्हा भिक्षू संघ नंतर दुसऱ्या दिवशी विहार करायला निघून जाणार आहे प्रचारासाठी. कारण खीर, दुधाला गरम करून खीर बनवून ते खीर प्राशन करणे ही परंपरा कोणत्या धर्माची आहे? सांगा बरं, कोणत्या धर्मामध्ये सांगितलेली परंपरा आहे खीरीची परंपरा? तुम्ही सगळं ग्रंथ वाचन करा सगळ्या धर्माचे, कोणत्या धर्मग्रंथामध्ये नाही आहे बघा. मग ही परंपरा आली कशी? थोडं विचार करा ना. ही खीर प्राशन करणे किंवा खीर बनवणे, दुधाला गरम करून ते खीर बनवून ते प्राशन करणे ही बुद्ध धर्माची परंपरा आहे. पण त्याला काहीतरी वेगळं विपर्यास केला, त्या परंपरेची विटंबना केली, त्याला ते कोजागिरी काय नाव दिलं. ही परंपरा बुद्ध धर्माची परंपरा आहे. दुधाला गरम करून आटवून त्या दुधाची खीर बनवणे आणि ते खीर प्राशन करणे, सर्व लोकांना खीर वाटप करणे, दान करणे, ही बुद्ध धर्माची परंपरा आहे. आता ह्या परंपरा जरा म्हणजे परंपरेची विटंबना झाली आणि त्याचा वेगळाच अर्थ लोक काढतात. पण आपण बघूया, यावर्षी आपण पण करू कोजागिरी. खीर खायला काय हरकत आहे? आपली परंपरा आहे ना ती. या परंपराच बघा, ह्या एक परंपरा. जर मी हे सांगत होतो की नागवंशी राजा होता, तर मुचलिंद राजा, की त्या राजाने भगवान बुद्धांचं वादळ वाऱ्यापासून रक्षण केलं, 7 आठवड्यांपर्यंत रक्षण केलं. आणि असं म्हटलेलं आहे की त्याच्या पुढील काळातही या नागवंशी लोकांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला. ते बुद्धांचे उपासक झाले आणि संपूर्ण भारतभर पर्यंत याच नागवंशी लोकांनी बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांच्या राजधानीचं नाव होतं नागपूर. तिथे बाबासाहेबांनी दीक्षा घेतली. हे त्याचं मेन कारण हे आहे. हा इतिहास आहे. म्हणजे कोणत्याही शहराचं नाव जे पडते ना, त्याच्या मागचे कारण असतात ना. आता औरंगाबाद काय म्हणतात? औरंगजेबाचं नाव, ते नाव चेंज झालं, वेगळा म्हणतात की नाही औरंगाबाद. कारण औरंगजेब बसवलं, बरोबर आहे की नाही. अमरावती, नागपूर काय म्हणतात? कारण तिथं नागवंशांचं कधी काळी तिथं राज्य होतं. नागवंशांचं ती राजधानी होती, म्हणून त्याला नाव पडलं नागपूर. आणि आजही एक नदी वाहते ज्याला नाल्याचं स्वरूप आलेलं आहे, त्याला म्हणतात नाग नदी. हे जे नावं पडतात ना, या नावामागचा इतिहास असतो बघा, तो इतिहास आपण जाणला पाहिजे. तर इथे भगवान बुद्ध 6वा आठवडा व्यतीत करतात. त्यावेळेस वादळ वारा पाऊस येतो. त्यामुळे भगवान बुद्धांचं त्या वादळ वाऱ्यांपासून रक्षण व्हावं याकरिता मुचलिंद नागराजाने, म्हणजे नागवंशीय राजा मुचलिंदाने भगवान बुद्धांचं रक्षण केलं. एका पुस्तकात, म्हणजे कोणी ते पुस्तक लिहिलं माहिती नाही, त्याच्यात लिहिलं की भगवान बुद्ध जेव्हा बसले होते तर ते गोगलगाय माहित आहे? काय म्हणता तुम्ही? गोगलगाय ना, गोगलगाय. अशा गोगलगाय याला म्हणतात भगवान बुद्ध डोक्यावर बसल्या वेटोळे करून बसून गेल्या म्हणतात. म्हणून भगवान बुद्धाचं डोकं असं तसं दिसते. काही लिहितात बघा, म्हणजे ज्याला काही तर्क नाही, त्याच्यात काही तर्क काहीच नाही, सहज लिहितात आणि लोक तेच विचारतात. दुसरं काही नाही विचारणार. 4 आरस ते सांगा नाही विचारणार.
आर्य अष्टांगी मार्ग काय ते नाही विचारणार, हे विचारतात. ते सगळं म्हणजे असं काही लिहून द्यायचं लोकांनी विश्वास ठेवायचा, तर आपण तसा विश्वास ठेवू नये. भगवान बुद्धांचं जे महापुरुषाचं एक लक्षण असते, 32 लक्षणं असतात महापुरुषांची, ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यापैकी एक लक्षण आहे की बुद्धाचं हे वरचा जो डोक्याचा मासल जो भाग आहे हा थोडासा मोठा असतो, बस दुसरं काहीही नाही. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी आपला 6वा आठवडा या मुचलिंद ठिकाणी व्यतीत केला. आजही बुद्धगयाला जर तुम्ही गेलेत तर त्या ठिकाणी तो तलाव त्यांनी बनवलेला आहे, म्हणजे आधुनिक काळात बनवलेला आहे. आणि तलावाच्या मध्येमध भगवान बुद्धांची मूर्ती आणि त्यावरती 5 फण्यांचा म्हणजे 5 नागराजे त्याचं ते प्रतीक आहे. त्या 5 फण्यांच्या नागांचं ते शिल्प त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर भगवान बुद्धांनी 7वा आठवडा व्यतीत केला सत्तमंग राजा यतनंग या वृक्षाखाली भगवान बुद्धांनी आपला 7वा आठवडा व्यतीत केला. तर असं म्हटलेलं आहे की जेव्हा भगवान बुद्ध आपला 7वा आठवडा व्यतीत करत होते तेव्हा त्या निरंजना नदीच्या काठी 2 व्यापारी आले. ते स्वतःला म्हणजे स्वच्छ करत असताना ते जेव्हा त्या नदीच्या किनारी आले तेव्हा त्यांनी भगवान बुद्धांना पाहिलं. ते 2 व्यापारी होते, तपस्सू आणि भल्लिक. तर ते बुद्धांना पाहतात, तर बुद्ध हे प्रखर होते ना, म्हणजे त्या बोधी ज्ञानामुळे भगवान बुद्धांचं व्यक्तिमत्व असं प्रफुल्लित आणि प्रकाशित झालं होतं, आकर्षक त्यांचं व्यक्तिमत्व होतं. तर त्या तपस्सू आणि भल्लिक यांनी बुद्धाकडे पाहिलं, तर तेव्हा त्यांना असं वाटलं की हा जो पुरुष आहे हा कोणी साधारण पुरुष नाही आहे, हा कोणतरी मोठा महात्मा आहे, कोणतरी मोठा महापुरुष आहे, आध्यात्मिक पुरुष आहे. त्यांच्या मनात श्रद्धाभाव जागला. त्यांच्याजवळ जे काही मधुपिंड, मध किंवा काही जे सुका मेवा जे काही होतं, लड्डू वगैरे, ते त्यांनी श्रद्धापूर्वक भगवान बुद्धांना दान दिलं. आणि भगवान बुद्धांना दान दिल्यानंतर ते खाली बसतात, श्रद्धापूर्वक भगवान बुद्धांना म्हणतात की हे आमच्या पुण्यासाठी तुम्ही हे मधुपिंड आमच्याकडून दानरूप स्वीकार करावं. भगवान बुद्ध स्वीकार करतात बघा. आणि तिथे ते दोघेही व्यापारी, तपस्सू आणि भल्लिक बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी असं 2 रत्नांची शरण ग्रहण करतात. आणि भगवान बुद्धांचे जे पहिले उपासक होतात हे 2 उपासक होते. आणि असंही म्हटलेलं आहे की जेव्हा ते आपल्या मायदेशी परत निघाले, म्हणजे त्यांचं मायदेश होतं म्यानमार, ब्रह्मदेश, आजचं म्यानमार, स्वर्णभूमी. तर एक आठवण म्हणून भगवान बुद्धांनी आपले केश धातू त्या तपस्सू आणि भल्लिकला दिली होती, केश धातू. आणि ते केश धातू घेऊन खूप श्रद्धापूर्वक 500 बैलगाड्यांसह ते 2 व्यापारी त्यांच्या मायदेशी गेले. आणि मायदेशी जाऊन असं म्हटलेलं आहे की त्याच केश धातूवरती त्यांनी एक भव्य स्तूप निर्माण केला. कालांतराने त्या स्तूपावरती एक भव्य पॅगोडाची निर्मिती झाली. आजही तो पॅगोडा म्यानमारच्या रंगून शहरामध्ये आहे. त्याला श्वेदागॉन पॅगोडा असं म्हणतात. श्वेदागॉन पॅगोडा काय म्हणतात? श्वेदागॉन पॅगोडा आजही आहे. हा इतिहास आहे बघा. अशा प्रकारे तपस्सू आणि भल्लिक हे भगवान बुद्धांचे 2 पहिले उपासक झाले. आज ज्यांना आपण बंजारा म्हणतो ना, हे 2 व्यापारी बंजारा समाजाचे होते. म्हणजे बुद्ध काळामध्ये बंजारा समाज अतिशय श्रीमंत होता, व्यापारी समाज होता. या गावातून त्या गावी जाणे, त्या गावातून त्या गावी जाणे, गावोगावी फिरणे हे बंजारा समाजाचं काम होतं. व्यापारी समाज होता बंजारा समाज. पण बघा बरं आज काय बंजारा समाजाची सामाजिक परिस्थिती काय आहे, त्याची शैक्षणिक स्थिती काय आहे, आर्थिक स्थिती काय आहे? बिघडलेली आहे ना, बिघडलेली आहे का? पण त्यांनी हा इतिहास जर जाणला की बुद्धाचे पहिले जे उपासक होते तपस्सू आणि भल्लिक हे भगवान बुद्धांचे उपासक झाले, ते बंजारा समाजाचे होते. हा इतिहास आहे, हा अजरामर झालेला इतिहास आहे. आणि अशा प्रकारे बघा 7व्या आठवड्यामध्ये भगवान बुद्धांनी या राजा यतनंग या ठिकाणी तपस्सू आणि भल्लिक यांना आपल्या केशधातू दिले. आजही त्या केशधातूवरती श्वेदागॉन पॅगोडा म्यानमारमध्ये आहे. आणि हे जे स्थळ आहे आजही हे स्थळ आपल्याला म्हणजे महाबोधी महाविहाराच्या उजव्या बाजूला एक झाड आहे, त्या ठिकाणी हा 7वा आठवडा भगवान बुद्धांनी
व्यतीत केलेला आहे. तर अशा प्रकारे हे 7 आठवडे म्हणजे जवळपास 49 दिवस त्या बुद्धगयेच्या परिसरामध्ये भगवान बुद्धांनी व्यतीत केले आणि व्यतीत केल्यानंतर मग तो इतिहास आहे. मग त्यांच्या मनात विषाद योग उत्पन्न होतो की धम्माचा उपदेश करावा की करू नये. मग ठरतं की उपदेश केला पाहिजे. मग आलार कालामांची आठवण येते, उद्धकरामपुत्राची आठवण येते. नंतर सरते शेवटी बुद्धगया ते सारनाथला जाऊन त्या सारनाथच्या मृगदाय वनामध्ये त्या पंचवग्य परिव्राजक मित्रांना धम्माचा पहिला उपदेश करतात, ज्याला आपण धम्मचक्र प्रवर्तन असं म्हणतो. तर हा सगळा इतिहास आहे बघा. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी 7 आठवडे व्यतीत केलेले आहे ते 7ही आठवडे म्हणजे आपल्यासाठी पूजनीय आहेत, कारण या प्रत्येक ठिकाणी भगवान बुद्धांचा पदस्पर्श झालेला आहे. तर जेव्हा जर कधी तुम्ही बुद्धगयाला गेले तर या 7ही आठवड्यांचं दर्शन घ्या. या 7 स्थळांचं तुम्ही दर्शन घ्यावं, त्याला अभिवादन करावं, कारण 7ही स्थळं आपल्यासाठी पूजनीय आहेत. तर आता धम्मदेशनेच्या समारोपामध्ये पुन्हा आपण एक गाथा म्हणूया. मी गाथा म्हणतो, माझ्यानंतर तुम्ही सर्वांनी हात जोडून गाथा पुन्हा म्हणावी. ज्या ज्या ठिकाणी म्हणजे ज्या 7 ठिकाणी भगवान बुद्धांनी 7 आठवडे व्यतीत केले त्या 7ही स्थळांना, पवित्र आणि पावन स्थळांना आपण हात जोडून श्रद्धापूर्वक अभिवादन करूया. सर्वांनी हात जोडा. पठमं बोधिपल्लकं द्वितीयं च अनिमिषं तृतीयं च कमनं सेठं चतुर्थ रत्नाघरं पंचमं अजपालं च मुचिलंदेन छठमं षष्ठमं राजायतनं वंदे तं मुनिसेवितं वंदे तं मुनिसेवितं साधु साधु साधु. आशीर्वाद गाथेने आजचा धम्म संस्कार आपण समाप्त करीत आहोत. अभिवादनशीलिस नित्यं वड्ढापचायिनो चतारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बल.